प्रत्येक क्षण खास. चला सुरू करूयात लाईफ विथ कैलास. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे. आज मंगळवार, संकष्टी चतुर्थी म्हणजेच अंगारक चतुर्थी, उपवासाचा दिवस, श्रद्धेचा दिवस आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाचा दिवस. आज मी शिव आणि गणेश सोबत आमच्या गावातून निघालोय बोकरफाटा येथील प्रसिद्ध देवस्थान श्री सत्य गणपती मंदिर येथे. रस्त्यात जाता जाता राजकॉर्नर येथे आमचे भाऊजी सुद्धा आमच्यासोबत सामील झाले आणि प्रवास अजूनच आनंददायी झाला. मंदिराजवळ पोहोचलो आणि गर्दी पाहूनच कळलं की आज भक्तीचा महासागर उसळलाय. लहान मुलं, वृद्ध महिला, तरुण सगळेच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेत. रांगेत उभं राहिल्यावर खरंच संयमाची परीक्षा होती. उन्हाची तीव्रता कमी होती, गर्दी आणि त्यातच काही ठिकाणी नियोजनाचा अभाव, यामुळे वातावरण मात्र थोडं तणावाचं झालं. मोठी माणसंही भांडताना दिसली, लहान लेकरं रडताना दिसली, पण तरी सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट स्पष्ट होती आणि ती म्हणजे गणपती बाप्पावरची निश्चम श्रद्धा. एका क्षणी कोणीतरी विहिरीवर फुल टाकलं आणि पाहता पाहता सगळेच फुलं टाकायला लागली. हीच आपली भक्ती. कोणीतरी सुरू केलं की सगळेच त्या भावनेत वाहून जातात. तब्बल 2.5 तास रांगेत उभं राहिल्यानंतर शेवटी तो क्षण आला, गणपती बाप्पाचे दर्शन. त्या काही सेकंदात सगळा थकवा, सगळी चिडचिड आणि क्षणात नाहीशी झाली. मनापासून बाप्पाचे दर्शन केलं आणि मनात एकच प्रार्थना केली, बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव. दर्शनानंतर मात्र बाहेर जाण्याचा मार्ग खूपच अवघड होता. चप्पल, बूट वेगळ्याच ठिकाणी, रस्ता थेट हायवेवर नेऊन सोडणारा. कसं तरी बॅरिगेट ओलांडून थोडी कसरत करून आम्ही आमचे शूज वापस मिळवले आणि छोट्याशा संघर्षातही खूप हसू आणि आठवणी जमा झाल्या. बाहेरच्या बाजूला एक सुंदर बोरीचं झाड दिसलं आणि मग सगळ्यांनी बोरावर ताव मारला. खूप गोड क्षण होते ते. परतीच्या वाटेवर अचानक माझा जुना मित्र सुरेश भेटला. 10 वर्षानंतरची ती भेट मनाला खूप आनंद देणारी होती. थोड्या गप्पा, थोडा हसू आणि सुरेशची क्यूट मुलगी, या सगळ्यांनी तो क्षण अजूनच खास झाला. गाडी जवळ आल्यावर थोडा रस प्यायचा विचार केला, पण रस काही खास लागला नाही. मग शिवसाठी आईस्क्रीम घेतली आणि गोड शेवट करत आम्ही आमच्या गावाकडे निघालो. ही होती आजची आमची छोटीशी पण आठवणीत राहणारी ट्रिप. चला तर मग शिकत राहा, प्रयत्न करत राहा. भेटूया उद्या. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.